आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा लईच देखणी दिसते आहेस बघ. डिक्टो वहिनीवानी रुबाबदार. ताई तुम्ही आलेत आता जेवायला बसून घेऊ आपण. उर्वशी थांब जर. हरी डायनिंग टेबलला आणखी एक खुर्ची आणून लाव. आजपासून अक्षरा या खुर्चीवर बसेल. अक्षरा रोज जेवायला इथंच बसायचं. ये. आई अहो असं काय करताय? हा मान फक्त तुमचा आहे. ते मला काही ठावं नाही. यो मान आजपासून म्याच तुला दिला. बस. काय नाटक चाललीत. भलतीच तिखट व्हायला लागली ही अक्षरा. खर तर यो समदा मान मला मिळाला असता आणि ही आली आयत्या पिठावर रेगोट्या वाढायला. ताई हो असं काय करता? या घरातल्या मोठ्या तुम्ही आहेत. या घरासाठी तुम्ही किती खस्ता खाल्ले आहेत हे आम्हाला कसं विसरता येईल? आणि आम्हाला वाटतं तुमची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही तुमचा मान असा सोडू नये. उर्वशी अगं माना पलीकडे बी बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. आणि मानाचंच म्हणशील ना तर समोरच्याला मान दिल्यानं आपला मान वाढत असतो. अहो पण जाऊ दे, तू नको फार विचार करू. आणि मी आजवर या घरासाठी जे काही केलं ना ते या घराच्या हिताचं होतं म्हणून. म्या अक्षराला फक्त माझी जागा आणि मान नाही देते, हे घर एकत्र बांधून ठेवायची जबाबदारी देते आहे. आणि माझी खात्री ती यात कुठं बी कमी पडणार नाही. आता या राणी बसल्या जेवायला. म्हणजे बिचारा सुंदर एकटाच राहील ना जेवायचा. कामिनी सुंदर आला ना की जेवल तू. अक्षरा तू सुरू कर ग. आणि चला तुम्ही समधी बी सुरुवात करा. कामिनी ही नवीन संधी चालून आलीये. फायदा तर घ्यायला पाहिजेच. काय बी करून सुंदरला एकटं पाडायचं आणि यांचं नातं लवकरात लवकर दी एंड करायचं. अहो तुम्ही कधी आलात? मगाशी. काही खाल्लं नसेल ना? सॉरी, आईंनी मला खूपच आग्रह केला त्यामुळे मला जेवावं लागलं. मी तुमच्यासाठी जेवण काढून ठेवलंय, आत्ता लगेच आणते. नको, हे असं काळजी असल्यासारखं दाखवायची काही बी गरज नाही. मी बाहेरनं जेवून आलो. ही आईची साडी आहे ना? हो, आईंनी मला. कळलं मला. आईला बी घेतलंस ना तुझ्या बाजूला वडून. आता काय तुम्ही मालकीन आहे ना हो, समद्यानं रुबाब दाखवणार. पण अक्षरा मला काय बी फरक पडत नाही बघ. अहो तसं काहीच नाहीये. काय एखाद्या गोष्टीचा राग इतका घेऊन बसलात तुम्ही? मला आणि हे असं मिरवायची अजिबात हौस नाहीये. दिसतंय की मला चांगलंच दिसतंय. तुला मिरवायचं नसतं ना तर तू समद माझं ऐकलं असतंस बघ. अहो तुम्ही समजताय तसं नाहीये. मी सगळ्यांच्या भल्यासाठीच बोलतेय ना. हे जे काय आहे ते सगळं तुमचं आहे.
तुमच्या हक्काचं आहे. एका क्षुल्लक कारणासाठी ते का असं वाया घालवताय? अक्षरा, तुला हे शुल्लक कारण वाटतंय ना, पण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. आणि हे समज मी अश्विनसाठी करत नाही आहे. तुझ्या मनात जो गैरसमज निर्माण झालाय ना, तो काढण्यासाठी हे समज करतोय मी. तुझ्या मनातला गैरसमज जेव्हा दूर होईल ना, तेव्हाच आपलं नातं ठीक होईल. तुझ्यासाठी हे गरजेचं नसेल, पण माझ्यासाठी हे लय गरजेचं आणि महत्वाचं आहे. आपल्या नात्यातला दुरावा कमी व्हावा हीच माझीही इच्छा आहे. खरंच खरंच तुझी इच्छा आहे? नाही म्हणजे तू जे काय वागते आहेस ना, त्याच्यावर मला अजिबात वाटत नाही बघ. आणि अक्षरा, तू जर आपल्या नात्याचा इतका विचार केला असतास ना, तर तू माझं ऐकलं असतंस. मी आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुमचं ऐकत आले की नाही? तुम्ही या एका बाबतीत माझं ऐका ना प्लीज. समजा ऐकतेस ना माझं? मग ठेव की अश्विनवर विश्वास आणि दे प्रॉपर्टी समजा त्याच्या नावावर करून. अक्षरा, तुला असं वाटत नाही का तू अश्विनवर संशय घेतली आहेस म्हणजे तुझ्या बहिणीवर आणि तिच्या प्रेमावर बी संशय घेतली आहेस? अगं अक्षरा, तुझ्या बहिणीचा संसार सावरायचा सोडून तू तिच्या नवऱ्याचा संशय कसला घेतली आहेस? तुला तुझ्या बहिणीचं प्रेम कळत नाही का? हा अगं, आज तू बोलती आहेस, उद्या समजा घर बोलायला लागलं तर? आणि जर असं काय झालं ना, तर या समजायला पूर्णपणे तू जबाबदार असशील बघ. सुंदर, तुला असं झोपलेलं कसं बघू शकते मी? तू तर माझं भविष्य आहेस ना, तुला असं झोपून कसं चालेल? सुंदर, अय सुंदर, अरे इथं का झोपलाय? उठ की, उठ की. काय झालं र? तुझ्यात आणि अक्षरात काही बिनसलंय का? नाही म्हणजे काल तिनं जेवायचं थांबायला पाहिजे होतं तुझ्यासाठी. शेवटी बायको आहे ना तुझी. मी आठवण बी करून दिली होती तू नसल्याची, पण काय ती नाही थांबली जेवायची. पण ती बिचारी तरी काय करणार ना, शेवटी एवढा मोठा मान दिलाय मामीने तिला. मान? तुला नाही माहिती वय? अक्षरानं नाही सांगितलं तुला? अरे काल मामीनं समद्यांसमोर तिला स्वतःच्या खुर्चीत जेवायला बसवलं. आता आजपासून ती त्याच खुर्चीत जेवणार. असं कसं अक्षरानं मामींची जागा घेतली ना? नाही म्हणजे काय बी झालं तरी मामींचा मान कसं वेगळाच आहे ना घरात. पण आता काय, एवढी मोठी प्रॉपर्टी नावावर झाल्यावर, इतका मोठा मान मिळाल्यावर अक्षराचा रुबाब बी बदललाच असणार. जपून संसार करा बाबा. कामिनी, तू माझ्या संसाराचं टेन्शन घेऊ नकोस, ते मी बघतो. अश्विन, तू सकाळ सकाळी? सुंदर, 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 मी तुझ्या पाया पडतो. सुंदर, काय करतोस अश्विन? सुंदर, सुंदर, मला हे घर सोडून कुठे जायचं नाही. सुंदर, सुंदर, मी ना 1000 वेळा सॉरी म्हणायला तयार आहे, पण मला या घरातून बाहेर जायचं नाहीये. सुंदर, सुंदर, या घरात माझी माणसं आहेत, त्यांची गरज आहे मला. सुंदर, अश्विन, तू उठ आधी, उठ आधी, शांत हो. हा, आणि कुणाची हिंमत आहे तुला घराबाहेर काढायची? मला सांग, कोण बोललं असं? कोण काढणार तुला घराच्या बाहेर? सुंदर, अरे मला प्रॉपर्टीची हाव नाहीये रे. मला माझी माणसं लाख मोलाची आहेत. अरे हे प्रॉपर्टी वगैरे मला काही नकोय. मला प्रॉपर्टीपेक्षा ना माझ्या माणसांची जास्त गरज आहे. सुंदर, माझी ना एकच इच्छा, मला ह्या घरात राहायचंय. सुंदर, मला ह्या घरात राहू दे प्लीज. हे बघ अश्विन, तू शांत हो. हा, तुला वाटतंय ना तसं काय बी होणार नाही.
सुंदर, अरे हे तुझं मत आहे. तुला माहितीये ना अक्षराच्या मनात माझ्याबद्दल किती गैरसमज येते, आणि ती आता या घराची मालकीण आहे. सुंदर, मला ना भीती वाटते की ती मला घराबाहेर काढणार नाही ना. सुंदर, मला वाचव, तूच माझी मदत करू शकतो. सुंदर प्लीज. ए शांत हो, बस इथं. अरे बस म्हणतो ना. आणि हे बघ, डोसक्यातनं हे समजे विचार काढून टाकायचे. मी पुन्हा सांगतो, तुला या घरातनं कोणी बी बाहेर काढू शकत नाही. अक्षरा, 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 मी तुझ्या पाया पडतो. अक्षरा, 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 मला या घरात राहायचंय. प्लीज प्लीज मला या घरात राहू दे. हे बघ, शरूलच्या आयुष्यातून निघून जा. हे सोडून ना तू मला काही सांग, मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे. मी या घरात राहण्याची भीक मागतो तुझ्याकडे. अक्षरा. अश्विन, बंद करा तुझी नाटकं. अक्षरा, अगं असं का बोलतेस? हे बघ, मला माहितीये तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. मी काही केलं तरी तुला ते पटणार नाहीये. सुंदर, अरे तू तरी समजाव ना हिला. अक्षरा, तू माझ्या भावाचा अपमान करती आहेस. त्याच्या प्रत्येक गोष्टीत तुला चूक दिसत असेल, पण म्या माझ्या भावाला चांगलंच ओळखतो. तो कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे बघ. त्यामुळं म्या त्याची साथ सोडणार नाही. आणि तू जर त्याला घरातनं बाहेर काढायचा विचार करत असशील तर लक्षात ठेव, काट माझ्या संग आहे. अहो, माझ्या डोक्यात असं काही नाहीये. म्या माझ्या निर्णयावर ठाम आहे. तू लवकरात लवकर समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर कर. ज्यावेळी माझा अश्विनवर पूर्ण विश्वास बसेल त्यावेळी मी स्वतः सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करेन. पण ते या जन्मात शक्य असं मला वाटत नाही. शरू, काय बनवलंस नाश्त्याला? कांदे पोहे बनवतीये. शरू, अगं काय झालं हे? हा, काही नाही हो राणी साहेब, तुम्ही जा, बसा, मी घेऊन येते नाश्ता. शरू, सांग पटकन, काय झालंय? ताई, लहानपणापासून तू मला अगदी राणीसारखं ठेवलंयस. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास. आता माझी टर्न. आता मी तुला एखाद्या राणीसारखं नाही, महाराणीसारखं ठेवणार. खूप लाड करणार आहे मी तुझे. शरू, आपल्या दोघींनाही माहिती आपल्या एकमेकींवर किती जीव आहे. उगाच विषय बदलू नकोस. पटकन सांग, काय झालंय? अगं काहीच नाही झालंय, खरंच. शरू, तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग, काय झालंय? ताई, शरू, 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 हे बघ, हे बघ, अगं किती वाईट लोक आहेत तिथे. शरू, पेपरात बघ किती वाईट बातम्या आल्यात बघ. बातमी बघ, नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर सुरा फिरवला. ही बघ दुसरी बातमी, बघ दुसरी बातमी. हे बघ, हे एका बाईचा विहिरीत पडून मृत्यू, संशय नवऱ्यावर. शरू, अगं ही कोण लोक आहेत? शरू, मला ना कळतच नाहीये. अगं हा एवढा क्रूरपणा कुठून येतो यांच्यात? अगं किती विपरीत बुद्धी आहे ही. शरू, इथे ना प्रत्येक जण दुसऱ्या कोणाच्या तरी जीवावर उठलाय. हे सगळं ना एका वणव्यासारखं आहे. एकदा का पेटत गेलं ना की पेटतच जाईल. कधी आपल्या जवळ येऊन पोहोचेल ना सांगता नाही येणार. हा, अश्विन, अश्विन, अरे किती विचार करशील तू. या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊस. शरू, आत्या किचन मध्ये नाही आल्या, बराच वेळ झाला. कुठे त्या बघून ये जरा, जा. हो, तू शांत राहा. ओके? हो हो हो.
अक्षरा, आय एम वॉर्निंग यू. सुंदर जसं सांगतोय ना तसं कर. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, नाहीतर तुझी बहीण गेली म्हणून समज. तिचे काय हाल होतील, कुठे गायब होईल हे तुला कळणार सुद्धा नाही. अक्षरा, हुशार असशील ना तर तुझं आणि तुझ्या बहिणीचं हित कशात आहे हे जाणून घे आणि योग्य तो निर्णय लवकर घे. अश्विन, माझ्या बहिणीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी जीव घेईन मी तुझा. मग तू उद्याचा सूर्यही बघू शकणार नाहीस हे लक्षात ठेव. अक्षरा, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. कमाल. पण अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा ना जरा बुद्धीचा वापर कर. तुझ्या बहिणीचं हित कशात आहे हे समजून घे आणि ती कशी वाचेल याचा विचार कर. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे इकडे? कोण आहे? अक्षरा? हे अक्षरा, अक्षरा काय झालं? आणि तू एवढी घाबरली काय? शरू कुठे? शर्वरी, अगं तिचं काय? अक्षरा, अगं नेमकं काय झालंय सांग की. आई 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 शरूचं बांगड्या मंगळसूत्र कसं पडलंय बघा ना. आई शरू कुठे? आई आई शरू कुठे? सापडत नाहीये. शरू, ए बारक्या, चल आपण शर्वरीला शोधूया. चल. शरू कुठे आहेस तू? शरू, कुठं हुडकायचं आहे शर्वरीला? कुठं गेली असेल ही? कायच कळना झालंय. ए बारक्या, काय पत्ता लागला का? नाही ना, सगळीकडे शोधलं, कुठंच नाही सापडलं.
आता कोणाला फोन करतो? अरे बारक्या, माझ्या ना अक्षराची एक जुनी मैत्रीण आहे, तिलाच फोन लावतोय बघ, तिची मदत होईल आपल्याला. हा, ती कलेक्टर आहे ती का? हा होय होय तीच. हॅलो. हॅलो. अरे सुंदर, एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? अगं सुंदरी, लय धांडगागोळ झालाय बघ. काय झालंय? अगं शर्वरी गायब झाली आहे. काय गायब झाली म्हणजे? हे बघ, मी तुला समजा सांगतो, पण तू मला मदत कर. ठीक आहे, मी 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 करते मदत, पण काय झाले सांगशील तर? लय उडकलं बघ तिला, पण कुठं पत्ताच लागना झालाय बघ. बरं ऐक सुंदर, ऐक. हे बघ, घाबरू नकोस. बघ, शरू सापडेल, आपण शोधू. काळजी नको करूस. मी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला, काळजी नको करू. हा वय, आपण सुंदरी शर्वरी सापडली पाहिजे. हे बघ, मी म्हणाले ना, शांत हो. सापडेल, आपण शोधून काढू. आणि मला काही ट्रेसेस सापडले तर मी कळवेन. ओके? हा वय वय.